युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि तशी मागणी केली जाते। युगेंद्र पवारांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। गोविंदबाग इथं कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे आणि या सगळ्या दरम्यान युगेंद्र पवार यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली जावी अशी मागणी केली जाते। लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीचा दौऱ्यावरती आहेत आणि आज उद्या आणि परवा शरद पवार बारामती लोकसभेचा दौरा करणार आहेत। परंतु बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे जे निवासस्थान आहे गोविंदबाग या ठिकाणी गर्दी केलेली आहे। तर एक वेगळी अशी मागणी करण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत। तुम्ही आज शरद पवारांची भेट घेणार आहात, काय मागणी करणार आहात? आम्ही भेट घेतलेली साहेबांची आणि साहेबांच्या कानावर हे घातलेलं आहे की सुप्रियाताईंच्या वेळेस जनमानसामध्ये पायाला भिंगीर लावून फिरणारं नेतृत्व, सकाळ संध्याकाळ म्हणजे तहान भूक विसरून त्यांनी ताईसाठी जे काम केलं ते काम पाहता लोकांबरोबर त्यांचे संपर्क दांडगा झालेला आहे, लोकांबरोबर त्यांची नाळ जोडलेली, घराघरात युगेंद्र दादांना आज ओळखायला लागलेत। वादा तोच पण दादा नवीन अशी आमची भूमिका आहे। आम्ही अशी मागणी केली की आदरणीय युगेंद्र दादा पवार यांनी या लोकसभेमध्ये अतिशय चांगलं काम केलं। 108 गावामध्ये त्यांनी दौरा केलेला आहे। 108 गावामधल्या लोकांची नाळ म्हणजे डायरेक्ट कोणत्याही नेत्याची मध्यस्थीपणा न घेता, डायरेक्ट कुठल्याही अपॉइंटमेंटची गरज न घेता तुम्ही आज युगेंद्र दादांना भेटू शकता। आज देखील दादांचा जनता दरबार आहे। आज त्यांनी अनेक कामं केली। 1500 विहिरी खांदण्याचं काम शर्व फाउंडेशनच्या माध्यमातून करताय आणि एक चुकीची अफवा दादांबद्दल पसरवली जाते की 2 महिन्यापासून काम करतात, 2 महिन्यापासून, पण तसं नाही। गेले 3 वर्षापासून दादा कनेरी येथे त्यांच्या बंगल्यावरती अनेक लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावतात। युगेंद्र दादांचा निर्णय झालेला नाही, पण आम जनतेचा, सर्वसामान्य मतदारसंघाचा, मतदारांचा निर्णय झालेला आहे की आम्हाला युगेंद्र दादाच आमदार म्हणून पाहायचं आहे आणि युगेंद्र दादांनाच आम्ही आमदार करणार आहोत। हे आत्ता जे 58,000 लीड आहे, तर हे आम्ही 65 ते 70,000 लीड हे तमाम बारामतीचे मतदार, सर्वसामान्य मतदार याच्यामध्ये ज्यांनी सुप्रियाताईंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं, जीवाचं रान करून मतदान करून केलं तेच सर्व मतदार आज युगेंद्र दादांना आमदार बनवणार आहेत। आणि कार्यकर्ते असू द्या, तुमचे पदाधिकारी असू द्या, ते तिकडे जेवढे असतील तेवढं आमच्या पत्त्यावर पडणार आहे, कारण लोक आमच्या बरोबर आहेत। हे ताईंच्या झालेल्या लीडमुळं आता ते समजून आलेलं आहे। अजितदादांनी पण म्हणले होते की बारामतीचा निकाल माझ्या आकलनाच्या पलीकडे, असं कसं झालं मला समजत नाही। हेच त्याचं गमक आहे की सामान्य जनता ही पवार साहेबांच्या पाठीशी। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकरसह जयकुमार जाधव, बारामती।